नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजेता करिअर पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण TCSने विचारलेले राज्यघटनेचे 15 प्रश्न स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांशी संबंधित खालीलपैकी कोणते कलम वगळण्यात आले आहे, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर भारतीय राज्यघटनेतलं 32A हे मूलभूत अधिकाराशी संबंधित कलम वगळण्यात आलेलं आहे। भारतीय राज्यघटनेच्या 43वी घटनादुरुस्ती जी 1977 मध्ये झाली होती, त्यानुसार हे कलम रद्द करण्यात आलेलं आहे आणि दुसरेही काही कलम यानुसार रद्द करण्यात आलेली होती। ही घटनादुरुस्ती 13 एप्रिल 1978 रोजी अंमलात आलेली होती। या घटनादुरुस्तीनुसार कलम 32A मधील मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी प्रातिलेख काढल्यास राज्याच्या कायद्यांच्या घटनात्मक वैधतेस सर्वोच्च न्यायालयापासून संरक्षण देण्यात आलेलं होतं आणि हे कलम रद्द करण्यात आलेलं आहे। त्याच्यावर TCSने प्रश्न विचारलेला होता, 32A कलम। दुसरा प्रश्न आपण पाहूयात, महाराष्ट्रात मंत्री परिषदेतील खात्यांचे वितरण डॅश हे करतात, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर महाराष्ट्रात मंत्री परिषदेमधलं खात्याचं जे वितरण आहे ते राज्याचे मुख्यमंत्री करतात, म्हणजेच मंत्र्यांना खात्याचं वितरण मुख्यमंत्री करत असतात। तर मुख्यमंत्री या पदाविषयी आपण माहिती घेऊ। राज्यघटनेच्या कलम 164 नुसार राज्यपाल मुख्यमंत्र्याची नियुक्ती करत असतात व मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने राज्यपाल इतर मंत्र्यांची नियुक्ती करीत असतात। निवडलेल्या मंत्र्यांना मुख्यमंत्री विविध खात्यांचे वितरण करतात, म्हणजे जे मंत्री झालेत त्यांना खाते वाटप राज्याचे मुख्यमंत्री करत असतात। त्याच्यामुळे तुमचं तिसरं ऑप्शन उत्तर ठरणार आहे। तिसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती आहे? म्हणजे विधानसभेची निवडणूक जर लढवायचं असेल तर किमान वय किती असायला पाहिजे? तर 25 वर्ष वय असायला पाहिजे। तिसरा ऑप्शन उत्तर ठरणार आहे। तर निवडणूक लढविण्याची जी वेगवेगळी वयमर्यादा आहे त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया। महाराष्ट्रात स्थानिक व नागरी स्वराज्य संस्था ज्या आहेत त्याची निवडणूक लढविण्यासाठी 21 वर्ष किमान वय असणं गरजेचं असते। त्याच्यानंतर लोकसभा आणि विधानसभेची जर निवडणूक लढवायची असेल तर 25 वर्ष किमान वय असणं गरजेचं असते। राज्यसभा आणि विधान परिषदेची निवडणूक जर लढवायचं असेल तर 30 वर्ष असणं गरजेचं असते आणि राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या पदाची निवडणूक लढविण्यासाठी किमान 35 वर्ष वय असणं गरजेचं असते। त्याच्यामुळे विधानसभेच्या निवडणुकी लढवण्यासाठी किमान वय 25 वर्ष असणं गरजेचं आहे। चौथा प्रश्न आहे, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना डिसेंबर 1953 मध्ये करण्यात आली होती आणि यालाच फाजल अली आयोग म्हणून सुद्धा ओळखले जाते। तर राज्य पुनर्रचना आयोगाविषयी आपण माहिती घेऊया, जो की 1953 मध्ये स्थापन झालेला होता। आयोगाचं जे दुसरं नाव आहे ते आहे फाजल अली आयोग, हे पण लक्षात असू द्या। स्थापना कधी झाली होती? 29 डिसेंबर 1953 रोजी स्थापना करण्यात आली होती। अध्यक्ष होते न्यायमूर्ती फाजल अली, हे अध्यक्ष होते। तर या आयोगाचे सदस्य कोण कोण होते? मग हृदयनाथ कुंजरू, KM पन्नीकर हे 2 सदस्य होते। आणि हा आयोग जो स्थापन झाला होता त्याचा उद्देश काय होता? तर भाषावार प्रांत रचनेसंबंधी अभ्यास करण्यासाठी हा आयोग स्थापन करण्यात आलेला होता। या आयोगाने आपला अहवाल 1955 मध्ये सादर केलेला होता। एवढे पॉईंट्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। पाचवा प्रश्न आहे, सभापतीच्या पदभाराची वैशिष्ट्ये आणि भारतीय राज्यघटनेतील तिची भूमिका डॅशच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहेत, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर सभापतीच्या पदभाराची वैशिष्ट्ये आणि राज्यघटनेतील त्याची जी भूमिका आहे ते ब्रिटनच्या राज्यघटनेहून घेण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे दुसरं ऑप्शन तुमचं उत्तर ठरणार आहे। तर राज्यघटनेत वेगवेगळ्या देशातून ज्या काही तरतुदी आपण घेतलेल्या आहेत त्याच्याविषयी डिटेलमध्ये मी माहिती सांगणार आहे। तर ब्रिटनकडून घेतलेल्या ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये संसदीय शासन व्यवस्था असेल,
द्विगृही संसद असेल, म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा जे द्विगृही संसद आहे ती सुद्धा ब्रिटनकडून घेतलेली आहे. आणि कायदा करण्याची जी पद्धत आहे भारतातली ती सुद्धा ब्रिटनकडून घेतलेली आहे. सभापती पद व त्याची वैशिष्ट्ये सुद्धा ब्रिटनकडून घेतली आहेत आणि कॅबिनेट व्यवस्था सुद्धा ब्रिटनकडून घेण्यात आलेली आहे. अमेरिकेच्या घटनेतून आपण काय घेतलंय मग? मूलभूत हक्क. हा पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या. अमेरिकेकडून मूलभूत हक्क घेतलेत. उपराष्ट्रपती हे पद सुद्धा तिथूनच घेतले. महाभियोग असेल, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य असेल आणि प्रस्ताविका सुद्धा अमेरिकेकडून घेतलेली आहे. हा पण पॉईंट लक्षात असू द्या. कॅनडाकडून आपण शेषाधिकार केंद्राकडे जे असतात ती गोष्ट घेतली. त्याच्यानंतर राज्यपालाचे कार्यालय याच्या संबंधी बाबी सुद्धा घेतलेले आहेत. जर्मनीकडून आणीबाणी लागू झाल्यास मूलभूत हक्क स्थगित होतात, हे जर्मनीकडून घेतलेले आहे. ऑस्ट्रेलियाची जी राज्यघटना आहे त्याच्यामधून आपण समवर्ती सूची आणि संयुक्त बैठक हे 2 पॉईंट घेतलेले आहेत, जे की तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. फ्रान्सच्या राज्यघटनेतून आपण स्वातंत्र्य, समता, बंधुता हे प्रास्ताविकेचे आदर्श आणि गणराज्य पद्धती ही सुद्धा फ्रान्सकडून घेतलेली आहे. रशिया मूलभूत कर्तव्ये, सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श हे रशियाकडून घेतलेले आहे. तर एवढे पॉईंट्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतात, त्याच्यामुळे हे तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे. 6वा प्रश्न आहे, विधानसभेचे कामकाज डॅशच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली चालते, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर विधानसभेचे जे अध्यक्ष असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेखाली हे कार्य चालत असते. तर विधानसभा अध्यक्षाची आपण माहिती घेऊया. त्यांची पात्रता असते विधानसभा सदस्य असावा, म्हणजे विधानसभेचा सदस्य असणाराच अध्यक्ष म्हणून निवडून येत असतो आणि त्याची निवड सदस्यामधून साध्या बहुमताने केल्या जाते. त्याचा कार्यकाळ जो असतो तो विधानसभेच्या कालावधी इतकाच असतो, म्हणजे विधानसभेचा जेवढा काळ आहे 5 वर्षाचा तेवढ्या कालावधीसाठी तो अध्यक्ष असतो. ते राजीनामा कोणाला देतात? मग उपाध्यक्षाला राजीनामा देत असतात. हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या. त्यांचं कार्य जे आहे ते सभागृहाच्या कामकाजाचे नियमन करणे हे त्यांचं कार्य आहे. 7वा प्रश्न आहे, भारत सरकारचे आदिवासी कल्याण मंत्रालय डॅशमध्ये स्थापन करण्यात आले, असा प्रश्न आहे. म्हणजे कधी स्थापन झाला असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर भारत सरकारचे जे आदिवासी कल्याण मंत्रालय आहे ते 1999 स्थापन झालेलं होतं. त्याच्यामुळं तुमचं ऑप्शन पहिलं उत्तर ठरणार आहे. आदिवासी कल्याण मंत्रालयाविषयी आपण माहिती घेऊ. आदिवासी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांची स्थापना 1999 करण्यात आलेली आहे. 89व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार 2003 मध्ये राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. 8वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी भारतात प्रथमच मूलभूत हक्कांची ज्ञात मागणी केली, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर मोतीलाल नेहरू अहवालामध्ये सुरुवातीला मूलभूत हक्कांची मागणी किंवा मूलभूत हक्क देण्यात आलेले होते. तर नेहरू रिपोर्टविषयी आपण माहिती घेऊ, जो की 1928 जाहीर करण्यात आलेला होता. तर नेहरू अहवालामध्ये 19 मूलभूत हक्कांची शिफारस करण्यात आली होती. त्यात महिलांना समान हक्क, युनियन स्थापनेचा हक्क, सार्वत्रिक प्रौढ मतदानाची पद्धत, अल्पसंख्याकांच्या सामाजिक धार्मिक हितांचे संरक्षण इत्यादी हक्कांची शिफारस केलेली होती. मोतीलाल नेहरू यांनी भारतीयांना कोणकोणते मूलभूत हक्क असतील याविषयी चर्चा करून नेहरू अहवालात ते समाविष्ट केले होते. त्याच्यामुळे प्रथमतः मूलभूत हक्काची ज्ञात मागणी मोतीलाल नेहरू अहवालामध्ये किंवा नेहरू अहवालामध्ये करण्यात आली होती. हा पॉईंट लक्षात असू द्या. 9वा प्रश्न आहे, डॅशे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्याच्यामुळं दुसरा ऑप्शन तुमचं उत्तर ठरणार आहे. तर उपराष्ट्रपती हे जे पद आहे घटनेतील कलम 64 नुसार उपराष्ट्रपती पद आहे आणि ते राज्यसभेचे अध्यक्ष असतात. सभापती भारताचा उपराष्ट्रपती असतात. राज्यसभेची जी रचना आहे त्याच्यामध्ये एकूण सदस्य 250 असतात. त्याची विभागणी 238 सदस्य राज्यामार्फत तर 12 राष्ट्रपती नियुक्त असे 250 सदस्य असतात. राज्यसभेचा जो कार्यकाळ आहे ते स्थायी सभागृह आहे.
सदस्यांचा जो कार्यकाळ असतो तो 6 वर्षे असा असतो. एवढे पॉईंट राज्यसभेविषयी तुम्ही लक्षात ठेवा. 10वा प्रश्न आहे, भारतीय संसदीय प्रणालीमध्ये संसदेने कार्यकारिणीवर नियंत्रण ठेवण्याचा कोणता एक मार्ग आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे प्रश्नोत्तराचा तास, दुसरा ऑप्शन आहे अविश्वास ठराव. तर हे दोन्हीही पॉईंट बरोबर आहेत, त्याच्यामुळं दुसरं ऑप्शन तुमचं उत्तर ठरणार आहे. तर भारतीय संसदीय प्रणालीमध्ये संसदेने कार्यकारिणीवर नियंत्रण ठेवण्याचे खालील मार्ग आहेत. त्याच्यामध्ये प्रश्नोत्तराचा तास आहे, प्रश्नकाळ आहे, कटौती प्रस्ताव आहे, अविश्वासाचा ठराव आहे, स्थगन प्रस्ताव मांडून सुद्धा कार्यकारिणीवर नियंत्रण ठेवता येते, निंदा प्रस्ताव, प्रभाव म्हणण्यापेक्षा निंदा प्रस्ताव सुद्धा आहे. तर एवढे प्रस्ताव मांडून कार्यकारिणीवर नियंत्रण ठेवता येते. त्याच्यामुळं 1 आणि 2 तुमचं ऑप्शन असणार आहे. 11वा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाकडून राज्य धोरणाची निर्देशक तत्त्वे घेतलेली आहेत असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर आयर्लंड या देशाकडून राज्य धोरणाची निर्देशक तत्व आपण घेतलेली आहे. आयर्लंडकडून आपण मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत, राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन इत्यादी पॉईंट घेतलेले आहेत आणि याची अधिक माहिती मी प्रश्न क्रमांक 5 मध्ये डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. 12वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या वर्षी निवडणूक आयोग प्रथमच बहुसदस्यीय संस्था बनली असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर 1989 मध्ये पहिल्यांदा निवडणूक आयोग बहुसदस्यीय संस्था बनली होती. त्याच्यामुळं चौथा ऑप्शन तुमचं उत्तर ठरणार आहे. तर निवडणूक आयोगाविषयी आपण माहिती घेऊ. स्थापना कधी झाली होती? 25 जानेवारी 1950 रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती आणि जेव्हा स्थापना झाली तेव्हा हा आयोग एकसदस्यीय आयोग होता. 1989 मध्ये आयोगामध्ये इतर 2 आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली. त्याच्यामुळं हा आयोग बहुसदस्यीय आयोग बनलेला होता. 1993 पासून आजपर्यंत आयोग बहुसदस्यीयच आहे. म्हणजे आता 1 मुख्य आयुक्त आणि 2 इतर आयुक्तांची नियुक्ती केली जाते. 13वा प्रश्न आहे, राज्यसभेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर पहिला ऑप्शन आहे राज्यसभा कधीच पूर्णपणे विसर्जित होत नाही. हा पॉईंट बरोबर आहे. राज्यसभेची निवडणूक लढवणारी कोणतीही व्यक्ती भारतीय नागरिक असावी, तिने वयाची 30 वर्षे पूर्ण केलेली असावी असं राज्यघटनेत मेन्शन आहे. त्याच्यामुळं पहिला आणि दुसरंही ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यामुळं पहिलं ऑप्शन असणार 1 आणि 2 हे तुमचं उत्तर ठरणार आहे. राज्यसभेविषयी माहिती घेऊयात. तर राज्यसभा कलम 80 नुसार स्थापन झालेली आहे. हे स्थायी सभागृह आहे. सभापती सध्याला जगदीप धनखड हे आहेत आणि एकूण सदस्य 238 + 12 म्हणजेच 250 सदस्य असतात. सध्याला 245 सदस्य आहेत. सदस्यांची जी पात्रता वय आहे ती 30 वर्षे पूर्ण असणं गरजेचं असते. 14वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने मंत्री परिषदेचे संख्याबळ लोकसभेच्या एकूण सदस्यांच्या 15% जास्त नसावे असे मर्यादित केलेले आहे? तर याचं उत्तर आहे पहिलं ऑप्शन 91वी घटनादुरुस्ती. 91व्या घटनादुरुस्तीविषयी आपण माहिती घेऊ, जी की 2003 मध्ये करण्यात आलेली होती. केंद्रीय मंत्रिमंडळातील पंतप्रधानासह मंत्र्यांची संख्या एकूण सदस्य संख्येच्या 15% अधिक असू नये असे 91व्या घटनादुरुस्तीत सांगण्यात आलेलं होतं. राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या एकूण सदस्य संख्येच्या 15% अधिक असू नये, तसेच 12पेक्षा कमी असू नये अशी सुद्धा तरतूद 91व्या घटनादुरुस्तीने केलेली आहे. या 2 तरतुदी लक्षात असू द्या, याच्यावर प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. 15वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदांची एकूण संख्या किती असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्रात एकूण 34 जिल्हा परिषदा आहेत. तर महाराष्ट्रातील पंचायत राज याच्याविषयी आपण माहिती घेऊ. सध्याला ग्रामपंचायत 27,832 ग्रामपंचायत महाराष्ट्रात आहेत. पंचायत समित्या 351 पंचायत समित्या महाराष्ट्रामध्ये आहेत. जिल्हा परिषदा 34 आहेत. याच्यावरच प्रश्न विचारण्यात आलेला आहे.
नगरपंचायती 128 आहेत, नगर परिषदा 241 आहेत आणि महानगरपालिका 28 आहेत. हा पण पॉईंट लक्षात असू द्या. नुकतेच इचलकरंजीत 28वी महानगरपालिका स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि याच्यावर TCSने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. 28वी महानगरपालिका इचलकरंजी येथे स्थापन करण्यास परवानगी दिलेली आहे. हा पॉईंट लक्षात असू द्या. ही सर्व माहिती आर्थिक पाहणी अहवालामधील आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 15 प्रश्नांचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर आपलं यूट्यूब आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आजच्या व्हिडिओ तिथंच थांबूयात. धन्यवाद.